नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर. तर आज आपला आहे पहिला मान्सून पिकनिक या वर्षाची. एक्झॅक्टली मान्सून तर तेवढं काही सक्रिय नाही आहे, पण आपण पिकनिक प्लॅन केली आहे. आणि त्याचमुळे आपण पिकनिक प्लॅन केली आहे बीचवर. नॉर्मली आपण वॉटरफॉल्सला जातो, कुठल्या तरी हिल स्टेशनला जातो, पण प्रॉपर मान्सून्स तर आहे नाही, त्यामुळे आपण बीचला चाललो आहे. तर आम्ही चाललो आहे श्रीवर्धन बीचला. 2 दिवसाची पिकनिक आहे ही. आजचा फर्स्ट डे जो आहे तो श्रीवर्धन बीचला आहे. त्यानंतर उद्या अजून बाजूचे ज्या श्रीवर्धन जे लोकल सीन आहेत किंवा अजून जे बाजूचे बीचेस आहे किंवा लोकेशन आहे ते सुद्धा आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. तर बघूया. सकाळचे 5 वाजले, बघू शकतात माझ्या मागे अजून अंधार आहे. 5 वाजताच निघायचं होतं, पण स्टील आम्ही अजून घरी आहोत. कारण छोट्या मोठ्या गोष्टी ॲज युजल बाकीच राहतात आपण प्रवास स्टार्ट करताना. तर बघूया, प्रवास स्टार्ट करूया गाडी वगैरे काढून. नंतर भेटतो आणि रूट पण काय आहे तो सुद्धा दाखवतो. चला बाय. तर फायनली आपण जो आहे आपला प्रवास सुरू करत आहोत. मग अशी 5 वाजता मी एक व्हिडिओ शूट केला होता इनिशियल जो होता, आणि आता जर्नी ॲक्च्युली स्टार्ट करता करता आम्हाला वाजले आहेत ऑलमोस्ट 5:51 झाले आहेत. ऑलमोस्ट यस, इफ यू कॅन सी 5:51 झाले आहेत. तर लेट तर झालाच आहे. तर क्विक एक शॉर्टमध्ये सांगतो की आम्ही कसे चाललो आहोत, कुठल्या रूटने चाललो आहोत. तर मी डेस्टिनेशन लावलं आहे जिथे आम्ही रूम बुक करणार आहोत. त्याचं श्रीवर्धन बीच जवळ आहे ते. सो टोटल जर्नी आमची असणार आहे 4 hours 44 मिनिट्सची. 196 किलोमीटर आहेत. इथे जाण्याचे 2 मार्ग आहेत बेसिकली. तुम्ही जो रेग्युलर आहे आपला मुंबई गोवा महामार्ग त्या थ्रू पण जाऊ शकता, आणि दुसरा जो आहे तो अंबरनाथ बदलापूर कर्जतवरनं पाली मार्गे जातो, तिकडूनही जाऊ शकतात. तर जर आपण तसे गेलो पेण मार्गे तर अराउंड 4.54 मिनिट 193 किलोमीटर दाखवतोय आत्ता या दिवशी या वेळेस, जो मोर ऑर लेस किलोमीटर वाईज तेवढाच आहे, पण टाईम थोडा जास्त लागतोय. मी सिलेक्ट केला आहे तो हा आहे अंबरनाथ मार्गे. 4 hours 44 मिनिट 196 किलोमीटर. तर डिस्टन्स ऑलमोस्ट सेम आहे, टाईम ऑलमोस्ट सेम आहे, मायनरचा डिफरन्स आहे. बट मेन अंबरनाथ पाली मार्गे जाण्याचं पॉईंट हा आहे की मुंबई गोवा महामार्ग हा वेल नोन आहे. खड्डे आणि त्याच्या लॉंग टर्म जे रस्त्याची कामं चालली आहेत कंटिन्युअसली वर्षानुवर्ष त्यासाठी, आणि त्याच्यामुळे आम्हाला तो टाईमपास करायचा नाही आहे, म्हणून आम्ही हा रूट सिलेक्ट करतो आहोत. जेव्हा मी 2-3 दिवसापासून याबद्दल माहिती घेत होतो तेव्हा पण गुगल मॅपवर सतत मार्किंग येत आहेत कुठेतरी वर्क इन प्रोग्रेस. सो ते डायव्हर्जन वगैरे असतील, त्याच्यामुळे ते आम्हाला अवॉइड करायचे आहेत. हा मार्ग जो आहे कल्याण अंबरनाथ बदलापूर पाली मार्गे जो जातो, तिथून आम्ही ऑलरेडी आधी आम्ही गेलो होतो. रायगडचा जो आमचा व्लॉग आहे मागचा, त्यात तुम्ही बघू शकता. तर तो मार्ग प्रॉपर आहे, क्लिअर आहे, कुठेही रस्त्याची कामं चालू नाही आहे, आणि बऱ्याच ठिकाणी तो सिमेंटचा देखील आहे कर्जतपर्यंत, खोपोलीपर्यंत. त्यानंतर थोडासा खालापूरचा जो एरिया येतो तिथे थोडासा असणार रस्ता खराब. इमॅजिकाच्या समोरून जो रोड जातो, आय थिंक आत्ता पण तिकडनं जातो, तर तो थोडासा एक पॅच सोडला तर बाकी रस्ता प्रॉपर आहे. आणि दोन्ही रोड तुम्हाला माणगाव थ्रू जाणार आहे, कारण माणगाव एक टाईपचं जंक्शन आहे की जिथूनच आपल्याला श्रीवर्धनसाठी आतमध्ये एंटर व्हायचं आहे. सो माणगाव हे लागणार, आणि माणगावला ही थोडीफार ट्रॅफिक असते. जसं मी म्हटलं की जंक्शन आहे त्यामुळे ट्रॅफिक असते. तर बघूया आता किती वेळ लागतो, काय लागतो. सध्या निघूया. आधी थोडं सकाळ झाली आणि थोडंसं अंबरनाथ बदलापूर हे आम्ही क्रॉस केलं की मग मी परत शूट करतो आणि तुम्हाला दाखवतो कसा. चला बाय. जस्ट आपण आता देवपुरी क्रॉस केलं आहे. देवपुरी फेमस आहे त्याच्या वॉटरफॉलसाठी जो पावसाळ्यात असतो. आणि जसं मी मागाशी म्हटलं तसं नेरळच्या 2-3 किलोमीटरपर्यंत, म्हणजे नेरळच्या आधी 2-3 किलोमीटर रोड खराबच आहे. तिथून रोड जो चांगला चालू होतो तो आता पुढे कंटिन्यू चांगलाच आहे. तो शिळफाटा वगैरे अवॉइड केला ट्रॅफिकसाठी, पण इथे पण रोड काही तेवढे चांगले नाही आहेत, ॲटलिस्ट स्टील नेरळपर्यंत तरी. आता पुढे बघू कसे आहे. सकाळी मी म्हटलं होतं निघताना पहाटे की मान्सून आहे, पण मान्सूनवाला फिलिंग नाही, पण पाऊस एकदम जोरात चालू आहे. म्हणजे या साईडला तर खूप आहे, बदलापूरपर्यंत थोडं कमी होता, पण त्यानंतर जोरात चालू आहे. चला बघूया पुढे कसा असतोय पाऊस. माथेरानसुद्धा क्रॉस केलं. ढगांमध्ये म्हणजे गायब झालं होतं, माथेरान दिसेना असं होतं. चला बघूया, भेटू परत.
अंबरनाथ मार्गे आपण खोपोली आलो आहे आणि इकडनं आता आपल्याला राईट घेणार आहोत आणि रस्ता कनेक्ट होईल आय थिंक. Continue on National Highway 166D for 4 kilometers. तर रोड कनेक्ट होईल इमॅजिकाकडे आणि तिकडनं आय थिंक रोड पुढे जाणार आहे. थोडंसं ट्रॅफिक दाखवतं इथे आत्ता, बघूया. बाकी पुढे तर पूर्ण लाईन ब्ल्यू आहे, बघता तुम्ही. आपण इकडे आहोत जिथे आता थोडं ट्रॅफिक आहे, बाकी पुढे पूर्ण लाईन ब्ल्यूमध्ये दाखवत आहे. चला ट्रॅफिक क्लिअर करू मग बोलू. जसं मी म्हटलं होतं तसंच आपला रोड जो आहे इमॅजिकाच्या बाहेरून जातो, राईटला इमॅजिका आहे बघू शकता. आणि हा रोड स्ट्रेट आता इथून पाली मार्गे आपल्याला घेऊन जाणार आहे. तर बघूया आता पाली शहरातनं जातो आहे का थोडंसं बाहेरून घेऊन जातो आहे. सध्या तरी आतून पण पाऊस हा बऱ्यापैकी आहे, थोडा कमी जास्त होतो पण कंटिन्यू चालू आहे. चला बघू पुढे. तर आता आपण आलो आहे पाली गावात, जे फेमस आहे अष्टविनायक गणपतीसाठी. अष्टविनायकापैकी एक गणपती पालीत आहे. मागे एक लेफ्ट होता दाखवत होता, जो पाली मंदिराच्या बाहेरून गेला असता, पण तिनं अवॉइड करून या रोडने आलो. जो थोडंसं काम चालू आहे इथे, पण तो हायवे आहे बाहेरून जाईल. आणि जो गणपती मंदिराजवळचा रोड होता तो थोडासा नॅरो आणि सकाळची वेळ आहे तर मंदिराची गर्दी वगैरे असू शकते, त्यामुळे आम्ही अवॉइड केला आणि या रोडने चाललो आहे. हा रोड पण परत त्याच रूटलाच कनेक्ट करणार आहे, फक्त हा गावाच्या बाहेरून आणणार आहे, एवढाच फरक. चला भेटूया आता पुढे, अजून बघूया. शेवटी आम्ही मुंबई गोवा महामार्गावर आलो आणि खड्ड्यांनी आमचे स्वागत केले. तब्बल 2 तासाच्या ट्रॅफिक नंतर आपण निघालोय. येणार वेलकम टू मुंबई गोवा हायवे. कधी पण या, कुठल्या पण क्लायमेटमध्ये या, असाच भेटेल, असाच मिळेल तुम्हाला. पुलाचं गार्डर टाकायचं काम चालू होतं, त्याच्यामुळे 2 तास थांबवून ठेवलं होतं. इथे आम्हाला 12-12:30ला पोहोचायचं होतं, ते आम्ही अजून इथेच आहे. आणि आता आम्ही 2 वाजता पोहोचू. नॉनस्टॉप गेलो तर तरी पण आम्हाला एक ब्रेक घ्यावा लागेल जेवायला. चला. तब्बल 2 तास ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर शेवटी आता आम्ही निघालो आहे. पण याला भूक लागली, याला येणार आहे, याला भूक लागली म्हणून आम्ही मध्येच रस्त्यात थांबलो एका ठिकाणी आणि हे आता जेवण बनवायचं चाललं आहे. नाचणीचं सत्व बनत आहे आणि बाजूला असा कोसळणारा पाऊस, समोर ढगांनी झाकलेला डोंगर आणि एका मंदिराचं इथे काम चालू आहे. आणि बाजूलाच रेल्वे ट्रॅक पण आहे. वा, बघूया आता किती वेळ लागतोय हे सगळं व्हायला, त्यानंतर परत प्रवास सुरू करू. 12 वाजता पोचणार होतो आम्ही आमच्या हॉटेलला, पण आता पोचतोय 2-2:30 वाजतील. चला भेटू नंतर. बाय बाय. बाय कर, बाय बाय. श्रीवर्धनला जाण्यासाठी आपण राईट घेतला आहे माणगाव शहरातून. एक प्रकारचं जंक्शन आहे जिथून श्रीवर्धन, दिव्यागर, अजून हरिहरेश्वर हे सर्व बीचेसला जाण्यासाठी रस्ता आहे.
तर इकडून आपल्याला जायचं श्रीवर्धन जे आहे 47 किलोमीटर. बघूया आता या रोडवर, इंटरनल रोडवर तरी ट्रॅफिक नाही लागणार. जे काय होतं त्या हायवेपर्यंतच ट्रॅफिक होतं. रस्ता कसा आहे आता मेन ते बघूया. चला. पेशवे प्रवेशद्वार श्रीवर्धन. पेशव्यांचं प्रथम गाव म्हणून ओळखलं जाणार आहे गाव आहे म्हणून एंट्रन्स बनवला आहे आणि आपण पोहोचलो आहे श्रीवर्धन. आता जिथे आम्ही स्टे करणार आहोत तिथे जाणार आहोत. पहिले त्याआधी बघू खाण्याची काय व्यवस्था होते का इथे, कारण स्लॅक सीझन असल्यामुळे हॉटेल जिथे आम्ही राहणार आहे त्यांचे पर्सनल किचन्स बंद आहे, त्यामुळे आम्हाला बाहेरच काहीतरी व्यवस्था बघावी लागेल. चला बघूया काय मिळतं आहे आता पावसात आणि मग डायरेक्ट भेटूया स्टेवर जिथे आम्ही स्टे करणार आहोत तिथे. चला बाय. फायनली आम्ही आलेलो आहे आमच्या स्टेच्या ठिकाणी. श्री रेसिडेन्सी असं नाव आहे. ॲक्च्युली पिकनिक प्लॅन करताना मी 2-3 दिवसाआधीच या प्रॉपर्टीबद्दल माहिती घेत होतो. फोटोज वगैरे ओनरकडनं मागवले होते काय प्रकारचं स्टे आहे कसं आहे. तर बेसिकली अराउंडच्या ज्या काही प्रॉपर्टीज मी बघत होतो, जे माझं बजेट होतं त्यानुसार मला ही प्रॉपर्टी पसंत पडली. होमस्टे काइंड ऑफ गोष्ट आहे. फक्त बेसिक बेनिफिट हे आहे की तुम्हाला सेपरेट कॉटेजेस सिस्टममध्ये जे आहे तुम्हाला रूम्स अवेलेबल होतात. नॉर्मल होमस्टेमध्ये ओनर जे आहे तो समजा ग्राउंड फ्लोअरला राहत असेल आणि वरच्या रूम प्रोव्हाइड करतो, तर ते थोडंसं प्रायव्हसी कन्सर्न होतो किंवा त्यांचाच थोडासा गडबड गोंधळ असू शकते, त्यामुळे तुम्हाला जी शांतता अपेक्षित आहे ती नाही मिळत. तर त्या अनुषंगाने मी ही जागा निवडली. रेट मी इथे डिस्क्लोज नाही करणार. श्री रेसिडेन्सीचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर ओनरचा माझ्याकडे आहे, तो मी तुम्हाला लिंकमध्ये देईल. त्यांचं लोकेशनसुद्धा देईल. रेट व्हेरी होतात डिपेंडिंग अपॉन सीझन. जो त्यांचा सीझन आहे एप्रिल टू जून बिफोर, म्हणजे पावसाळ्याच्या आधीपर्यंत, तेव्हा ते रेट्स वेगळे असतात. आत्ताचे रेट्स स्लॅक सीझन आहे, आता पावसाळ्यात कोणी येत नाही, त्यामुळे आता तुम्हाला चीप रेटमध्ये मिळू शकतात. सो तुम्हाला थोड्या वेळात रूमसुद्धा दाखवतो. 3-3:30ला आम्ही पोचलो आहे अराऊंड. तेच 6 वाजता निघालो आणि 3 वाजले, म्हणजे अराऊंड 12 तासच्या पेक्षा तुम्हाला एक 3-2.5 तास कमी पकडून चला. आमचा टाईम गेला. एक फ्युलिंग ब्रेक झाला, एक जेवणाचा ब्रेक झाला बस, आणि बाकी छोटे मोठे आणि मेजर ब्रेक जो होता तो आमचा याच्यामध्येच गेला, जो ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो त्याच्यामध्ये. सो बघूया आपण आता. तुम्हाला रूमचा दाखवतो आणि कसं आहे. मी तुम्हाला दाखवतो सगळ्या रूम्स कशा आहे काय. त्याआधी तुम्हाला दाखवतो की गाडीने टोटल आत्ता जे डिस्टन्स कवर केलं आहे त्यामध्ये काय फ्यूल इकॉनॉमी दिली आहे आणि किती किलोमीटर चालली आहे. चला. जर तुम्ही नीट बघाल तर हे आहे गाडीची वरती जी आहे फ्यूल इकॉनॉमी तुम्हाला दिसत असेल 13.9, म्हणजे ऑलमोस्ट 14 kmplचा फ्यूल इकॉनॉमी दिली आहे. आणि 190 किलोमीटर अजून डिस्टन्स टू एम टी आहे. 196.2 किलोमीटरचं रनिंग झालेलं आहे टोटल. ट्रिप 1 196, ट्रिप 2 सेम 196, अगेन ट्रिप 1. तो टोटल 10 तास 5 मिनटं आमचं ट्रॅव्हलिंग झालं आहे. हे ट्रॅव्हलिंग डिपेंड असतं किती वेळ तुमची गाडी ऑन आहे. बाकीचे ब्रेक्स जे असतात ते इथे कॅल्क्युलेट नाही होत. ॲव्हरेज स्पीड म्हणू शकता. आणि बाकी टेम्परेचर आहे, हे ॲक्च्युअल रनिंग किलोमीटर आहे, किलोमीटर पर लिटर आहे रिअल टाईम, सो ते शो नाही करणार. ट्रिप 1सुद्धा 13.9, ट्रिप 2सुद्धा 13.9 किलोमीटर पर लिटरचा फ्यूल इकॉनॉमी दिली आहे. सो 196 डिवाइड बाय 14 कराल तर ॲक्च्युअल फ्यूल किती क्वांटिटी लागली ते आपल्याला इथे समजेल.
सो सध्यासाठी एवढंच, नंतर तुम्हाला रूम्स पण दाखवतो. चलो बाय.